तर पुण्यातील वाहतूक कोंडी यामुळे संपेल अशी आशा देखील व्यक्त करण्यात येते। आता दर 6 मिनिटांनी पुण्यात मेट्रो धावणार आहे। सध्या दर 7 मिनिटाला एक मेट्रो अशी सेवा सुरू आहे। 1 मिनिट यातून कमी करण्यात आलेला आहे आणि दर 6 मिनिटाला ही सेवा आता उपलब्ध होईल। आता 15 ऑगस्ट पासून दर 6 मिनिटाला सेवा उपलब्ध असेल। त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। त्यासोबतच पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या यामुळे मिटेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मेट्रोच्या या फेऱ्या वाढताय त्यामुळे वाहतूक कोंडी संपेल का असा प्रश्न पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सध्या गर्दीच्या वेळेत दर 7 मिनिटाला एक ट्रेन अशी सेवा पुरवली जाते। आता 15 ऑगस्ट पासून गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटाला सेवा असेल, तर विना गर्दीच्या वेळी मात्र दर 10 मिनिटाला एक ट्रेन। पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून 490 फेऱ्यांची सेवा आहे। दर 6 मिनिटाला ट्रेन यामुळे 64 फेऱ्या आता वाढतील। 15 ऑगस्ट पासून एकूण फेऱ्या 554 इतक्या होतील। मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 1,92,000 इतकी आहे। प्रवाशांची सरासरी संख्या 2,13,620 इतकी आहे। सध्या गर्दीच्या वेळेत दर 7 मिनिटाला एक ट्रेन धावते, एक मेट्रो धावते। आता दर 6 मिनिटाला एक मेट्रो धावणार आहे। 15 ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी। पुणेकरांनी पुणे मेट्रोला आपलं मानलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी पुण्याच्या मेट्रोचा वापर करायला सुरुवात केलेला आहे। आणि पुणेकरांची मागणी होत होती की आता पीक अवर्समध्ये गर्दी वाढत आहे आणि त्यामुळे पुण्याच्या मेट्रोमध्ये गर्दी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचे प्रयत्न सुरू होते। येत्या 15 ऑगस्ट पासून आम्ही आत्ता जी सध्या आपण पीक अवर्समध्ये दर 7 मिनिटाला मेट्रो चालवतो ती आता आपण फ्रिक्वेन्सी 7 मिनिटावरून 6 मिनिटावर करणार आहोत आणि त्यामुळे दिवसभरामध्ये आपण 490 जी रेव्हेन्यू ऑपरेशन्स दिवसभरामध्ये करत होतो ती आता आपण 554 ऑपरेशन्स करणार आहोत।